नमस्कार. मी आता जवळजवळ 10 वर्ष स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करत असल्यामुळे मी असंख्य पिच डेक्स रिव्ह्यू केलेले आहेत आणि प्रत्येक पिचमध्ये प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये एक स्लाइड कॉमन आहे, ती म्हणजे स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स. आणि या सगळ्या स्लाइड्समध्ये किंवा बऱ्याचशा स्लाइड्समध्ये एक चूक कॉमन आहे, ती म्हणजे स्ट्रेंथ्स आणि ऑपॉर्च्युनिटीज यांचं वर्डिंग सेम असतं, पॉइंट्स सेम असतात, पण ते तसं नाहीये, तसं नसलं पाहिजे. कारण की स्ट्रेंथ्स आणि ऑपॉर्च्युनिटीज या कम्प्लिटली वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. स्ट्रेंथ म्हणजे काय, तर स्ट्रेंथ ही तुमच्या आत असते, ऑलरेडी एक्झिस्टिंग असते. आता तुम्ही एखादी जर का टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, एखादं ऍप डेव्हलप केलं जे मार्केटमध्ये कोणाकडेच नाहीये, तर ही झाली तुमची स्ट्रेंथ, युनिक आहे तुमचं ऍप, बरोबर. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तर ऑपॉर्च्युनिटी ही फ्युचरमध्ये येणार आहे, आत्ता नाहीये. आणि ऑपॉर्च्युनिटी मार्केट तुम्हाला थ्रो करतं, तुम्ही तुमचीच ऑपॉर्च्युनिटी जनरेट नाही करत. फॉर एक्झाम्पल, तुमचं जर का हेल्थकेअर स्टार्टअप असेल आणि आयुष्यमान भारत योजना जर का गव्हर्नमेंटनी लॉन्च केली आणि हेल्थकेअरला ह्यामुळे जर का खूप मोठं मार्केट, खूप मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप होत असेल, तर ती झाली ऑपॉर्च्युनिटी. कारण ही बाहेरून आली, गव्हर्नमेंटनी लॉन्च केली, बरोबर. आणि भविष्यात फ्युचरमध्ये तुमचं मार्केट ते डेव्हलप करून देणार आहे, ऑपॉर्च्युनिटी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विकनेस आणि थ्रेट यातला फरक. धन्यवाद.